नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शोभा नागरगोजे या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घे काढा 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 टाळी
దని దని పదమ పసని దప పగ గ గ గ సగమ సగమ పగమ పగమ పని దప పగమ పని సని దప దమ పగమ దని 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 దప దప గమ దని ద ద ద గమ దని ద ద ద గమ దని ద ద ద ద ద आणि
हरी विठ्ठल 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 टाळ टाळ विद्यार्थी टाळ हा टाळ प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे पाचवे वेद निर्माते महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु कुलगुरु आद्यगुरु असून ज्यांना जगाचं गुरु असं म्हटलं जातं. नवे नवे तर त्यांना जगाचं गुरु होण्याची पदवी प्राप्त झाली. एवढे मोठे अधिकार संपन्न देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांचा फार नाही तर फक्त 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठला प्रथमतः आपण अभंगाचा सरळ सरळ अर्थ पाहून घेऊ. ब्रह्मरस घेई काढा जेने पिढा वारेल. अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात, समजा एखादं जर लहान मूल असेल किंवा एखादा व्यक्ती गृहीत धरा, एखादा व्यक्ती आहे आणि त्याला कुठला तरी आजार किंवा समजा सहज ताप आला असेल, त्या व्यक्तीला ताप आला असेल, मग आपण त्याला काय करतो, तसाच राहू देतो का? हे बघा कीर्तनाचा माझ्या कीर्तनामधील पहिला नियम बरं का. कीर्तनाला बसल्याच्या नंतर 10व्या 13व्या सारखं बसायचं नाही. मग कसं बसायचं? फ्रेश बसायचं. कसं फ्रेश? मग असं बसतेत का? 2 तासातला जर 1 तास निघून गेला, 1च तास फक्त मुखाने नाम, हाताने टाळे, नाही तर हाताने नाम, मुखाने झोपीत आहेत का जागेत? नाहीतर म्हणावं लागेल झोपल्या का काय? नाही म्हणावं लागणार तुम्हाला. चला कसं बसायचं? आपलं कीर्तन म्हणजे ढालिक लोटांगण मोकळं पटांगण. विठ्ठल 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 विठ्ठल. समजा एखाद्या मुलाला किंवा एखाद्या व्यक्तीला ताप आला आहे, तर आपण त्याच्यावरती काय करतो? उपचार करतो. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, औषध गोळ्या खाऊ घालतो. कशासाठी? तो आजार बरा होण्यासाठी. मग तुकोबाराय तेच सांगतात, ब्रह्मरस घेई काढा जेने पिढा वारेल. ही असा म्हणजे ही पिढा म्हणजे हा आजार, तुकोबारायांच्या भाषेमधील आजार. आणि तो कोणता आजार, कोणती पिढा? तर या संसार सागर म्हणजे पिढा. आणि या पिढीचा जर नाश करायचा असेल, या पिढीला घालून टाकायचा असेल, तर काय करावं लागेल? ब्रह्मरस घ्या. कोणता रस? ब्रह्मरस. रस अनेक प्रकारचे आहेत.
आपल्याला पुढे पाहायचं आहे. पुढे जाऊन तुकोबारा काय म्हणतात, पथ्यनाम विठोबाचे, पथ्यनाम विठोबाचे, पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नसीवी. तर मला सांगा, त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर, दवाखान्याच्या मध्ये गेल्यानंतर डॉक्टर काय सांगतात, औषध गोळ्या घ्या आणि तेलकट आंबट खाऊ घाला म्हणतात का? नाही म्हणत. काय म्हणतात, पथ्य पाळा. 4 दिवस त्याला आंबट खाऊ देऊ नका, तेलकट खाऊ देऊ नका, थंड पदार्थ खाऊ देऊ नका, असं पथ्य सांगतात की नाही? तुमच्याकडे सांगतात की नाही? आमच्याकडे तर सांगतात. सांगतात का? हा, सगळ्याच्या इकडे सांगतात. मग तसंच तुकोबारा म्हणतात, या ब्रह्मरसाचं जर काय पथ्य असेल, काय पथ्य असेल, तर ते पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवे. फक्त आणि फक्त विठ्ठलाचं नाम चिंतन करायचं, याच्याशिवाय दुसरं काही सेवन करायचं नाही. याच्या पुढे जाऊन तुकोबारा काय म्हणतात की पथ्य पाळून ब्रह्मरस घेतला तर काय होईल, काय होईल, भवरोगा ऐसे जाय. फार मोठा शब्द आहे बरं का, ऐकायला सोपा वाटतो पण जड तितकाच आहे. भवरोगा ऐसे जाय, भवरोगा ऐसे जाय अनेक काय क्षुल्लके. मला सांगा, एकदा जर आपण या भवसागरातून निघून गेलो, कशामुळे निघून जाणार आहे, ब्रह्मरसाचा काढा घेतल्याच्या नंतर, पथ्य पाळल्याच्या नंतर. मग एवढं पथ्य पाळलं, ब्रह्मरस घेतला, तर हा भवसागरातून आपण तरून जातो. मग त्याच्या समोर, त्या ब्रह्मरसासमोर आपले काही शेर तर शिल्लकच आहेत, बरोबर की नाही? मग त्याच्या पुढे जाऊन तुकोबारा काय म्हणतात, तुका म्हणे नव्हे बाधा, तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूतांची. तुकोबारा म्हणतात, हा जर ब्रह्मरस आपण सेवन केला, याचे पथ्य पाळले, या भवसागरातून आपण निघून गेलो, तरुण गेलो, तर पुढे आपल्याला कशाची बाधा होणार आहे का? होणार नाही. या महाभूतांची बाधा होणार नाही. ते कोणते महाभूत आपल्याला पुढे पाहायचेच आहेत. हा झाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ. अभंगाचे चिंतन आता आपल्याला विस्तारपूर्वक पाहायचं आहे. विठ्ठल 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 कुठलाही विषय असो, त्याचे चिंतन मांडत असताना अधिकारी, विषय, संबंध, प्रयोजन हे मुद्दे फार महत्वाचे असतात. लक्ष फक्त इकडे असू द्या बरं का, झोपू नका. का एक ठिकाणी मी कीर्तनाला गेले होते आणि कीर्तनाला गेल्याच्या नंतर एक आजी, तुमच्या वयाच्या एक आजी असं समोर बसल्या होत्या. तिथे एक नियम होता बरं का, जसा इथे आहे. महिला कुठं बसतात, समोर नाही, तिथं नियम होता, तिथं नियम होता बरं का. महिला समोर बसायच्या, पण एवढ्या लांब नसत्या बसायच्या, एवढ्या लांब बसत नव्हत्या, असं इथं बसत होत्या. तुम्हाला उठा म्हणणार, टेन्शन नव्हतं. महिला समोर बसायच्या आणि पुरुष मंडळी मागे बसायचे. इथं पण तसंच आहे, पण थोडस म्हणजे चलत राहते होय. मग तसा नियम होता. मग मला कसं आहे माहितीये का, समोर जी व्यक्ती बसली ती व्यक्ती मला बोलल्याशिवाय मला कीर्तनात इंटरेस्ट येत नाही. मग ती आजी समोर बसली होती बरं का. आजी लक्ष द्या, ऐकू येत नाही बरं, तुम्हाला येऊन सांगते. हा, मग त्या तुमच्या वयाची एक आजी असं इथं समोर येऊन बसल्या आणि समोर येऊन बसल्याच्या नंतर असं आजोबा कसं बसलेत टेकून, तसं टेकून बसल्या होत्या. मग आता त्यांच्या समोर अजून 4-5 महिला, त्यांच्या पाठीमागे तर महिलांचा सागरच म्हणा. कारण त्या ठिकाणचे लोक एवढं कीर्तनाची आवड, त्यांना एवढी आवड की पूर्ण मंदिराचा गाभारा भरून जायचा. पूर्ण जागा पुरत नव्हती बरं का. नाही, इथं एवढी लोक असतील, मला काय म्हणायचं नाही बरं का तसं. मग ती महिला बसली होती आणि बसता बसला काय केली, टेका देऊन बसली आणि बसल्याच्या नंतर अशी डोळे झाकू लागली. मला येऊ लागला कंटाळा. बरं ठीक आहे, चालू द्या म्हणलं. चालू कीर्तनामध्ये कशाला कोणाला काहीतरी बोलायचंय. बरं झालं, कीर्तन झालं, दक्षिणा श्रीफळ घेतलं आणि निघते वेळेस ती आजी माझ्या पाया पडू लागल्या. आणि मग पाया पडत असताना मी त्या आजीला बोलले, आजी मला एक सांगा बरं, तुम्ही समोर तर बसला होतात, झोपला होतात का बरं? तर आजी म्हणल्या, नाही ग बाळा, तू माझ्या नातीसारखी आहेस, तू माझ्या नातीसारखी आहेस. मी म्हणलं, मग मला तुझ्यावर 100% विश्वास आहे की तू कीर्तन छानच सांगणार आहेस, म्हणून मी बिनधास्त
मग इथं बसल्यापैकी किती जणांना वाटतं मी तुमच्या नातीसारखी आहे, तुमच्या मुलीसारखी आहे? कुणालाच वाटत नाही. मग झोपी जायचं का? मग कसं कीर्तन हे कसं ऐकायचं? कानाने ऐकायचं, मुखानं नामस्मरण करायचं, हाताने टाळी वाजवायचं. विठ्ठल कुठलाही विषय असो त्याचे चिंतन मांडत असताना अधिकारी विषय संबंध प्रयोजन ही मुद्दे महत्वाचे असतात. मी माझ्या बुद्धीनुसार क्षमता नसताना या अभंगाचे जनक जन्मदाते जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अधिकाराचे चिंतन मांडण्याचा तुमच्या समोर प्रयत्न करते. सर्वांगाचे कान करून इकडे लक्ष द्या बरं का. कोण होते तुकोबाराय? काय होता अधिकार त्यांचा? कोण तुकोबाराय? सांगते. कोण होते तुकोबाराय? अहो तुकोबाराय ते होते ज्यांच्या घरी गळका माठ फुटकं ताट तरी सुद्धा थेट वैकुंठाची वाट ते होते तुकोबाराय. एवढंच नाही तर साधा तुकोबाराय ज्या पाऊल वाटेने चालायचे ना आबा, ज्या पाऊल वाटेने चालायचे ना ती पाऊल वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. एवढा अधिकार माझ्या तुकोबारायचा. हो, याच्याही पलीकडे जर जाऊन तुम्हाला सांगायचंच असेल तर तुकोबारायच्या शिळेवर बसून भजन करत होते बरं का. शिळा म्हणजे दगड. ज्या दगडावर बसून, ज्या शिळेवर बसून तुकोबाराय भजन करायचे ती शिळा सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. शिळा सुद्धा भजन करत होती तुकोबारायांसोबत. किती अधिकार असेल हो तुकोबारायांचा? अहो एवढंच नाही, महाराष्ट्राचं आराध्य दैवत प्रत्येक मराठी मावळ्याच्या, प्रत्येक मराठी माणसाच्या हृदय मंदिरामध्ये ज्यांचं वास्तव्य आहे, ज्यांचं प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये वास्तव्य आहे, ज्यांच्यामुळे आज तुम्ही आम्ही इथे कीर्तन ऐकत श्रवण करत आहात, असे असणारे सर्वांचे लाडके, सर्वांचे हृदयस्थ असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु, कुलगुरु, आद्य गुरु होते तुकोबाराय. आता तुम्ही म्हणाल ताई तुकोबारायांचा तर विषयच होता, पण तुम्ही एवढ्या मोठ्याने सांगितलं शिवाजी महाराजांचा, यात विषय काय आहे सांगा बरं. इथं भाषण आहे का? भाषण आहे शिवरायांचं? नाहीये. पण मला एकाने सहज असंच विचारलं की ताई तुम्ही प्रत्येक कीर्तनामध्ये, भाषणामध्ये, व्याख्यानामध्ये सांगता की शिवरायांचा कुठे ना कुठं उल्लेख करता, असं का बरे? तुमचे शिवाजी महाराज काही देव होते का? म्हणलं दादा मला सांगता येणार नाही, म्हणलं शिवाजी राजे देव होते का नाही हे मला सांगता येणार नाही म्हणलं, पण आज या मंदिरामध्ये जे देव पाहायला मिळतो ना ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे पाहायला मिळतो. बरोबर आहे की नाही? अहो एवढंच नाही तर कोण होते शिवराय? तर ऐका ऐका महिला मंडळ, आज तुमच्या डोक्यावरती पदर आणि कपाळावरती कुंकू जे आहे ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. एवढंच नाही तर ऐका सर्व पुरुष मंडळ, तुमच्या डोक्यावरती टोपी आणि ओठांवरती मिशी जर कोणामुळे असेल ना तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. एवढंच नाही तर आज तुम्ही सर्व स्वतःच्या इच्छेने, स्वइच्छेने इथे कीर्तनाचा महोत्सव साजरा करत आहात. 25 वर्ष झालं आज इथे सप्ताह साजरा करत आहात. आज इथं 25 वर्ष झालं सप्ताह चालू आहे. कोणामुळे हो? कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. जर एक राजा नसता, आज जर एक राजा नसता तर आज आपल्यावरती काय वेळ आली असती हो? काय वेळ आली असती आज आपल्यावरती? मुघलांच्या हाताखाली आपल्याला मुजरा करावा लागला असता. करावा लागला असता की नाही? राजे हुजूर मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या मैं कर सकती हूँ, अशी मला मागणी सुद्धा मागावी लागली असती, पण ती वेळ माझ्या राजांनी आपल्यावरती येऊ दिली नाही. काय उपकार असतील अहो त्यांचे. आणि एवढ्या मोठ्या महान राजाचे गुरु कोण होते? जगद्गुरु तुकोबाराय. विचार करा, जर शिष्यच असा असेल, शिष्याच्या कानामध्ये मंत्र फुकणारा गुरु किती महान असेल, किती महान असेल. तर एवढ्या मोठ्या महान पुरुषाचा, एवढ्या महान सत्पुरुषाचा, एवढ्या मोठ्या संताचा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल चिंतनाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं फार महत्वाचं असतं बरं का. अखिल कोट ब्रह्मांड नायक जगाचा नियंता परमपिता
ज्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचं पान सुद्धा हलणं अशक्य आहे. वृक्षाची पान हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीज मव्यम किंवा माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये ओव्या सुद्धा लिहिलेल्या आहेत की म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चाळिता पर्वती वैसकान संडावी, समुद्री रेखानो लांडावी, पृथ्व्या भूते वहावी, ही आज्ञा माझी. किंवा याही आग्रह करून बोलवल्याच्या नंतर पण एवढा आग्रह करावा लागला नाही का? तर त्या नागोरगोजी काकू आहेत, सर्वांना ओळख आहे ना? यांच्या गवळणी कोण कोण ऐकत आहे बरं आता ऐकत नसाल तर त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजून काय असतं? फॉलो करा, अजून लाईक करा, अजून घंटी दाबायचं विसरू नका बरं का. तर अशा नागरगोजे काकू सुद्धा आले आहेत. त्याचबरोबर माझी बहीण असेल राधा, ती पण असं गायन करते पण सर्वांना बघून थोडस घाबरते बरं का. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज मी इथे उभी आहे, जे माझे वडील सुद्धा आहेत, पण वडील होण्याच्या नंतर गुरूंचं जे स्थान असतं ना ते माझे वडील, त्यांच्या चरणी नतमस्तक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होते. पांडुरंग परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होते. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल आता आपलं कीर्तन चालू झाले बरं का. जिवंत आहेत ना सगळे? सॉरी जागे आहेत ना सगळे? नाही, मला तसं म्हणायचं नव्हतं बरं का, चुकून तोंडामध्ये आलं. जागे आहेत ना सर्व? आता वाजलेत 10:30. मग कीर्तन चालू कधीपर्यंत राहू द्यायचं? 12:30. चालेल ना तुम्हाला? चालेल ना? उठू नका आजी, उठू नका. तेवढा वेळ नाही, 1 तास करणार आहे. बघायला लागले तिकडं कोण उठत नाही, फक्त लक्ष आहे का तुमचं? पाहत होते मी. विठ्ठल तर तुकोबारे अभंगामध्ये काय सांगतात? कीर्तन 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 म्हणजे नेमकं काय? कीर्तन म्हणजे नेमकं काय हो? कीर्तन ऐकल्याने काय होतं? कीर्तन श्रवण केल्याने काय होतं? कीर्तन चांग आणि होय अंग म्हणून कीर्तन श्रवण करायचं. तुकोबारे अभंगामध्ये सांगतात की ब्रह्मरस घेई काढा, जेणे पिढा वारेल. मला इथं बसल्यापैकी सांगा, मी अभंग सोडून दुसरीकडे जाणार नाहीये. 1 तास आहे पण पूर्ण अभंग अगोदरच सोडवलाय. मला माहित होतं तुम्ही नाही म्हणणार आहे. सरळ अर्थ ऐकलाय ना तुम्ही? मग ऐका, तुकोबारे काय म्हणतात? जेणे पिढा वारेल. मग ही कोणती पिढा आहे? कोणती पिढा आहे नेमकी? पिढा म्हणजे दुःख, दुःख म्हणजे त्रास. मग मला इथं बसल्यापैकी सांगा, या संसारापैकी तुम्ही सर्वजण संसारिक तर आहेत ना? इथं बसल्यापैकी कोण ब्रह्मचारी आहे का? आहे का? नाही ना? संन्यास वगैरे कोणी घेतलेला? महेश महाराज तुम्ही संन्यास घेतलाय का? नाही ना? सर्वजण संसारिकच आहेत ना? मग मला सांगा, इथं बसल्यापैकी दुःख कोणाच्या आयुष्यामध्ये नाहीये? हात वर करा. मला सांगा, इथं बसल्यापैकी सर्व सुख कोणाजवळ आहे? हात वर करा. आहे का असं कोणीतरी ज्याच्या आयुष्यामध्ये पूर्ण सुख आहे, तीळ मात्र सुद्धा दुःख नाहीये? मग या संसाराची पीडा म्हणजेच दुःख, दुःख म्हणजे त्रास, त्रास म्हणजे तुकोबाऱ्यांच्या भाषेतील पीडा. कितपत संसार सुखी आहे हो? कितपत संसार सुखी आहे? संसार कसा आहे?
दुःखाने भरलेला दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे सुखाचा विचार नाही कोठे दुःख बांधवडी आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे. परंतु तरी सुद्धा सर्व संसारिक व्यक्तींना असं वाटतं की तीळ मात्र सुद्धा सुख आमच्या आयुष्यामध्ये आहे. कोणाला इथं बसल्यापैकी वाटतं मला मरण यावं, हात वर करा बरं, मी मरण्याचा उपाय सांगते लगेच. कोणाला वाटतं का माझं आयुष्य इथं संपावा? प्रत्येकाला ओढ असते आयुष्याची, प्रत्येकाला वाटतं, प्रत्येकाला वाटलं तर माणसाचं वाटणं तर असं असतं की मी अमरच व्हावं. वाटायला काय लागले हो, प्रत्येकाचं वाटणं काही ना काही असतं. पण एक दृष्टांत आठवला म्हणून सांगून जाते बरं का तुम्हाला, सांगू का नको, झोप नका सांगते बरं का. एक मोळी विक्या होता बरं का. मोळी विक्या म्हणजे लाकडं तोडून त्याचा उदरनिर्वाह भागवायचा असा तो मोळी विक्या होता. कसा? जंगलामध्ये जायचा, दिवसभर लाकडं तोडायचा, जेवढी मोळी डोक्यावर बसेल, जेवढं ओझं झेपेल तेवढं ओझं घेऊन घराकडे यायचा आणि गावाकडे त्या गावामध्ये विकायचा आणि विकल्याच्या नंतर जेवढे काही पैसे येतील तेवढ्या पैशामध्ये त्याचा उदरनिर्वाह भागवायचा. साधा माणूस, कोणताही माणूस साधाच असतं. मग ते साधा माणूस मग तो असंच दररोजच्या प्रमाणे एक दिवस जंगलामध्ये गेला आणि जंगलामध्ये गेल्याच्या नंतर तो म्हणजे मोळ्याची लाकडाची मोळी तयार केला आणि डोक्यावर घेतला आणि डोक्यावर घेतल्याच्या नंतर गावाच्या दिशेने निघाला. गावाच्या दिशेने निघाल्याच्या नंतर थोड्या अंतरावरती, आता जंगलमध्ये हिंसक प्राणी असणार, जंगल म्हणल्यानंतर प्राणी तर असणारच. मग त्या ठिकाणी त्याला वाघाच्या डरकाळीचा आवाज आला. मग आवाज ऐकल्याच्या नंतर मला सांगा, इथं जर वाघाचा आवाज आला, फक्त आवाज बर का, इथं तुम्ही बसाल का? बसाल का? बोलत चला बरं का, मला सर मत नाही. मग वाघाचा आवाज आल्यानंतर तुम्ही इथं बसाल का? तुमच्या आधी मीच जाईल ना. मग त्याला वाघाचा आवाज आल्याच्या नंतर त्याने मोळी टाकली आणि धाव काढायला निघताच त्याच्या समोर वाघ आला. वाघ आल्याच्या नंतर उलट्या दिशेने पळू लागला. पळता 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 विहीर दिसली. आता काय करावं, थांबताही येना आणि पळताही येना. त्याने विहिरीत उडी टाकली, पण उडी टाकल्याच्या नंतर थोडासा बुद्धिमान होता बरं का, थोडासा बुद्धिमान होता. त्याने त्या विहिरीमध्ये आडवी असलेली एक फांदी धरली. विहिरीमध्ये झाड होतं. जंगलाची विहीर म्हणल्यास कशी असणार आहे हो, जशी पिक्चर मध्ये बघतात तशी. मग त्याने त्या झाडाला म्हणजे त्या फांदीला दोन्ही हात धरून लटकून थांबला. आता त्याने विचार केला, आता आपल्याला वरी जाता येणार नाही का, वरी काय आहे, वाघ आहे. मग त्याने थांबला, त्याची नजर सहज खाली गेली. खाली गेल्याच्या नंतर विहीर तर फार खोल होती. जर एखादी वेळेस उडी बी मारली तर वरी येता येणार नाही, अशी खोल होती. पण तो विहिरीत उडी टाकण्याच्या आधी त्याला काय दिसलं? नाग दिसला. नाग, वाघ नाही, नाग दिसला. खाली नाग दिसला. मग आता तर तो खूपच घाबरला. वरी यावं तर वरी वाघ, खाली जावं तर खाली नाग, आणि झाडालाच लटकून थांबावं तर झाडाला काय होती? नुसती आग. झाडाला का? आग्या मवाळ होता. आणि तेवढ्यात काय झालं, आता थांबून माणूस किती वेळ लटकून थांबणार आहे हो. तो थोडासा हल्ला, हल्ल्याच्या नंतर झाडही हल्लं आणि झाडही हल्ल्याच्या नंतर ते मवाळ उठलं आणि उठल्याच्या नंतर त्याला चावू लागला. आता त्याला हात सोडताही येना, धरताही येना आणि पळताही येईना. मग अशी अवस्था त्याच्या समोर निर्माण झाली आणि अशी अवस्था निर्माण झाली असता ते झाड हल्लं, ती माशा उडून गेल्या आणि त्याला चावू लागल्या. म्हणून तेवढ्यात काय झालं, ते काय म्हणतात त्याला, पोळे म्हणतात का त्याला, मग ते पोळा फुटला.
आणि ते फुटल्याच्या नंतर मधाची पोळी हो, पुरणाची पोळी नाही, मधाचा पोळा फुटला आणि फुटल्याच्या नंतर हळूच त्याच्या तोंडामध्ये मधाचा थेंब पडला बरं का. केवढा पडला? थेंबर बरं का. आणि तेवढाच थेंब त्याला कसा वाटू लागला, काय मस्त आहे हो मध, अजून जर एखादा थेंब जर माझ्या मुखामध्ये पडला तर किती छान बरं. मग मला सांगा, असा असतो संसार. प्रत्येक ठिकाणी जावा, प्रत्येक ठिकाणी काही ना काही अडचण असते, पण त्यामध्ये छोटीशी तिळमात्र घडलेली गोष्ट आपल्याला आनंद देते आणि त्याच आनंदाला आपण सर्व सुख मानतो. पण हे सर्व सुख आहे का? सर्व सुख आहे का हे? नाही. मग त्या व्यक्तीला जसं वाटू लागतं की काहीतरी व्हावं आणि सर्व पीडा माझ्यापासून लांब जावी, हे सर्व दुःख माझ्यापासून लांब जावं, मग त्यासाठी काय करावं लागतंय? तसंच आपल्यालाही वाटलं पाहिजे बरं का, संसारामधून आपण ही लांब गेलं पाहिजे, या दुःखामधून त्रासामधून आपण हे लांब गेलं पाहिजे. मग त्यासाठी काय करावं लागतं? तुकोबरायांनी उपदेश करून अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तर तुकोबराय काय सांगतात, या संसार सागरातून, या दुःखातून, या त्रासातून तुम्हाला जर मुक्तता करून घ्यायची असेल तर काय करा, ब्रह्मरस घ्या. मग ब्रह्मरस कोणता, काय असतो तो ब्रह्मरस? आम्हाला तर आतापर्यंत फक्त आंब्याचा रस, आता तर उसाचा रस फारच गाजलाय, काय सांगायचंय होय. कोणाला माहित नाही तो उसाचा रस गाजलेला, काय रस प्यायला तुम्हीच म्हणा, विठ्ठल काय रस तर सगळ्यांना माहित आहे. आजकाल रस म्हणले की अगोदर उसाचा रस डोळ्यासमोर येते बरं का. रस अनेक प्रकारचे आहेत. संसारामधील रस सांगायचे झाले तर उसाचा रस, आंब्याचा रस, मोहाचा रस. कोणाला माहित आहे मोहाचा रस? नाही, कोणाला माहित नाही मोहाचा रस. उसाचा रस काचेच्या ग्लासमध्ये प्यायचा असतो, बरोबर आहे. उसाचा रस कशामध्ये पितात? काचेच्या ग्लासमध्ये. आंब्याचा रस कशात पितात? वाटीमध्ये. मोहाचा रस कशात पितात? बिना दांड्याच्या कपामध्ये. विठ्ठल 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 मला हे रस सांगत बसायची नाहीत, लक्ष द्या. आपल्या संसारिक प्रत्येकांना माहित आहे संसारामध्ये जे जे आहेत
सर्वांनाच माहित आहेत संसारिक रस, प्रत्येकाला माहित आहेत. पण याच्या पलीकडेही कोणते कोणते रस असतात ते आज लक्षात ठेवा बरं का. रस किती प्रकारचे असतात माहित आहे का कोणाला? 9 प्रकारचे रस असतात. कोणते कोणते? शृंगार, वीर, करुणा, अद्भुत, हास्य, भयानक, विभत्स, रौद्र, शांतश्च, नवधा, कीर्तिता रसाः. शृंगार, वीर, करुणा, अद्भुत, हास्य, भयानक, विभत्स, रौद्र आणि शांत हे 9 प्रकारचे रस असतात. हे एवढे 9 प्रकारचे रस वाङ्मयामध्ये लिहिण्यात आलेले आहेत. हे 9 प्रकारचे रस मी तुम्हाला प्रत्येक रसाचा उल्लेख करून सांगेल किंवा त्यातील काही रसांचा तरी उल्लेख करून सांगेल, कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. शृंगार रस कशाला म्हणतात? शृंगार म्हणजे सर्वांना माहित आहे. इथं बसल्यापैकी मला सांगा, दिवसातून एकदा सुद्धा पावडर कोण लावत नाही? सर्वच लावतात. शृंगार म्हणजे शृंगार रसाचा जर उल्लेख करायचा असेल तर भगवान कृष्ण परमात्म्याचं करावं. कोणाचं करावं? कृष्ण परमात्म्याचं. काय रूप होतं त्यांचं? किती सुंदर रूप होतं. कुरळे कुरळे केस, लाल लाल होतं. असेल तर भगवंताला मारण्याकरिता कंसाने सर्वप्रथम कोणाला पाठवलं होतं? कोणाला पाठवलं होतं? पुतना नावाच्या राक्षसनीला. ती पुतना भगवंताचा वध म्हणजे भगवंताला मारण्यासाठी, भगवंताला मारण्याकरिता कसा शृंगार करून आली होती? का बरं शृंगार केला होता तिने? कारण तिला कोणी गोकुळामध्ये ओळखू नये यासाठी शृंगार केला. पण कशा पद्धतीचा? थाप टाका महाराज. पुतळ्या पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. पुतळ्या डोरला साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. नकात घालुनी सगळा थाटमाट करणी, सगळा थाटमाट करणी. नेसले गा हे साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. हे पुतळ्या डोरल्या साखळ्या पैंजण कमरेला कमरपटा. नाकात नथ घालुनी, नाकात नथ घालुनी सगळा थाटमाट करुनी. हो सगळा थाटमाट करुनी. नेसले तिथे. मग या रसाला काय म्हणतात? शृंगार रस. मी तुमच्या समोर गवळणी सादर करत नव्हते, तुम्हीच मला प्रसन्न करून ऐकत होतात. असंच कीर्तन ऐकायचं बरं का. अशा प्रकारचा शृंगार करून आली होती आणि या शृंगाराला शृंगार रसामधून पाहायचं बरं का. दुसरा रस होता शृंगार वीर. वीर कशाला म्हणतात? वीर रस तुम्हाला माहितीये का? सांगायचे आपल्या 9 रस. आजी तुम्ही टेन्शन नका घेऊ, थोडे थोडे सांगाल. वीर रस कशाला म्हणतात? वीर रस महाभारतामधील अर्जुनाचं उदाहरण घ्या.
कोणाचं उदाहरण घ्या? अर्जुनाचं. त्याने काय केलं? महाभारतामध्ये असा एक दृष्टांत घडला बरं का, आणि सत्य दृष्टांत घडला बरं का. कसा? महादेवाशी अर्जुनाला युद्ध करावं लागलं होतं. महादेवाशी काय करावं लागलं होतं? युद्ध. देवांचा देव महादेव, त्याच्यासोबत अर्जुनाने युद्ध केलं आणि युद्धामध्ये अर्जुनाने महादेवाला हरवून टाकलं. जेने संग्रामी हरो जिंतीला निवातक वाचांचा ठाव फेडेल, पवाडा तुने त्याने केला अर्जुनेसी. एवढा मोठा वीर योद्धा अर्जुन, त्याच्याकडे पाहत असताना कुठल्या रसातून पाहायचं? वीर. वीर. आता रस सांगायला गेले तर भरपूर प्रकारचे आहेत, म्हणून 2 रसावर थांबते आणि कीर्तनाला आपल्याला पुढे चालायचं आहे. मग मला सांगा, शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक विभत्स रौद्र शांतश्च नवदा कीर्तिता रसा, हे 9 रस आपल्या वाङ्मयामध्ये लिहिलेले आहेत. मग त्यापैकी तुम्ही म्हणाल ताई, आता तुम्ही हे 9 रस सांगितले, शृंगार वीर करुणा अद्भुत हास्य भयानक विभत्स रौद्र आणि शांत, 9 रस सांगितले, पण त्यामध्ये तुम्ही जो अभंग निवडलाय, कुठल्या प्रकरणातील आहे हो अभंग? कुठल्या प्रकरणातील अभंग आहे माहित आहे तुम्हाला? उपदेश प्रकरणातील हा अभंग आहे. 7 दिवसाचा सप्ताह असतो आणि 8व्या दिवशी काला असतो बरं का. पण त्या 7ही दिवसामध्ये आणि 8व्या दिवसासहित धरून सुद्धा प्रत्येक दिवशी प्रत्येक प्रकरणातील वेगवेगळा अभंग निवडूनच कीर्तन करतात. त्यामध्ये 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आली, म्हणून मी प्रारब्ध प्रकरणातील अभंग तुमच्या समोर मांडला. मग मला म्हणताल तुम्ही, आता ताई, आता ब्रह्मरसाचं काहीतरी सांगा. 9 रस सांगितलात, त्यामध्ये अभंगाचं काहीच विश्लेषण नव्हतं. मग ब्रह्मरस 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 नेमकं काय? नेमकं ब्रह्मरस कशाला म्हणतात मला सांगा. ऐसाया कीर्तन समाधीचे सुख सांडा ओवाळुनी ऐसा या कीर्तनी ब्रह्मरस. एवढा रस आहे या ब्रह्मरसामध्ये, एवढा रस. मला सांगा, ब्रह्मरस, तुम्हाला प्रेमरस माहिती आहे? आजकालच्या तुच्छ गोष्टींना प्रेमरस म्हणत नाहीत बरं का. प्रेमरस कोणाला म्हणतात? प्रेमरस कशाला म्हणतात? प्रेमरसाचा उल्लेख काय? प्रेमरसाचा अर्थ काय तुमच्या समोर मांडते. प्रेमरस म्हणजे ते जे मीराबाईने भगवान कृष्णावरती केलं. प्रेमरस म्हणजे ते जे राधेने कृष्णावरती केलं. प्रेमरस म्हणजे ते जे रुक्मिणीने कृष्णावरती केलं. अहो, यालाच नाही तर प्रेमरस ते जे जनाबाईंनी पांडुरंगावरती केलं. प्रेमरसाचा अर्थ जो म्हणजे ब्रह्मरसामध्ये नामचिंतन करणे. ब्रह्मरसाचा थोडक्यात अर्थ असा होतो की नामरस. नामरस तुम्हा सर्वांना माहित आहे, पण नामरस हे प्रेमरसाशिवाय अपूर्ण आहे. म्हणून नामरस आणि प्रेमरस दोन्ही जेव्हा एके ठिकाणी येतात तेव्हा त्याला काय म्हणायचं? ब्रह्मरस म्हणायचं. विठ्ठल आता ब्रह्मरस तर तुम्हाला समजलाय ना? हाय आरबी, इकडे मी. ब्रह्मरस समजला का तुम्हाला? पुन्हा येऊन विचारा ना, चालेल ना? बरं, ब्रह्मरस समजला. मग आता ब्रह्मरस नेमका घ्यायचा कसा सांगू तुम्हाला.
एके ठिकाणी संतांनी सुंदर अशा घोड अभंगामध्ये सांगितलं आहे, मृदंग लावायचा, श्रुती मृदंग सुरती टाळ लावणे मृदंगा प्रते ताळ घोषा, लावणे मृदंगा श्रुती ताळ घोषा. लावणे मृदंगा प्रति ताळ घोषा, लावणे मृदंगा प्रति ताळ घोषा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष याचाच थोडक्यात अर्थ काढायचा असेल, श्रुती म्हणजे इथं बसल्यापैकी जर कोणी श्रुती असेल ती श्रुती उठून इकडे येऊ नको. श्रुती म्हणजे ती श्रुती नाही, श्रुती म्हणजे विना. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष, मृदंग विना आणि टाळ झाला की भजनाचा काळ आठवायचा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष आणि नंतर ब्रह्मरसाचं सेवन करायचं. नंतर काय करायचं? ब्रह्मरसाचं सेवन करायचं. आणि कसं करायचं? भगवंताचं नामचिंतन करायचं. कारण तुकोबरायांनी कशाचं पथ्य पाळायला सांगितलंय? अभंगाचं दुसरं चरण. पथ्य नाम विठोबाचे हो, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे हो, पथ्य नाम विठोबाचे.
ब्रह्मरस अशा पद्धतीने घ्यायचा. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेवू ब्रह्मरस आवडीने. त्याचबरोबर पथ्याचं सुद्धा पालन करायचं. ब्रह्मरस फक्त रस अगोदर घ्यायचा म्हणजे औषध ही अगोदर घ्यायची नंतर पथ्य पाळायचं असं होऊ शकत नाही. मग ब्रह्मरस कशा घ्यायचा? पथ्यासोबतच घ्यायचा, तरच तो आजारावर औषध घेतल्यासारखं होईल. म्हणून कसं घ्यायचं? पथ्य नाम विठोबाचे आणि कवाचे न सेवी. फक्त आणि फक्त भगवंताचं नामच चिंतन करायचं. दुसरं तिसरं काही वाचेवरती शब्द आणायचा सुद्धा नाही. त्याला म्हणतात पथ्य पाळणे. पथ्य नाम विठोबाचे, त्याच्या पुढला अनेक वाचे न सेवी. म्हणजे याच्या इतरत्र दुसरा कोणता शब्द किंवा दुसरं काहीच जिभेवरती आणू द्यायचं नाही. फक्त आणि फक्त भगवंताचं नामच चिंतन करायचं. मला सांगा, नामामध्ये एवढी काय ताकद आहे? तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही असं म्हणतात की पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. एवढं काय त्या नामामध्ये आहे की त्यांनी पथ्यच लावलं नामाला? म्हणजे पथ्य सांगितलं, नाम हे पथ्य सांगितलं, एवढं नामामध्ये काय आहे? अहो, त्राण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी. मला सांगा, इथं बसल्यापैकी किती जण शेतकरी आहेत? हात वर करा बरं, हात वर करा. मला समजत नाही. हात वर करा की, मी केल्याशिवाय करणार नाहीत का? दोन्ही हात वर करू. एवढेच आहेत का तुमच्या गावामध्ये? होय आबा, एवढेच आहेत? अहो, मला शेत नाही, मी हात वर केलाय, तुम्ही तरी करा. बर, असू द्या, तुम्ही लाजत आहेत वाटतं. बर, ऐका, इथं बसल्यापैकी प्रत्येकाला, बरं जाऊ दे, शेतातले एखादं छोटीशी गोष्ट विचारते. मला माहित नाही बरं का, तुम्हालाच विचारते. हा, तुम्ही लाजून तर सांगत नाही, खाली बसून सांगा. मला सांगा, वाळलेल्या गवताचा ढीग शेतामध्ये असतो. वाळलेल्या गवताचा ढीग, त्याला तुमच्या इकडे काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात आबा? आबाला हसूचा वर्ण विठ्ठल. त्याला बनीम असं म्हणतात. आणि ती वाळलेल्या गवताचा ढीग म्हणजेच बनीम, तिला जाळण्यासाठी किती काड्याच्या डब्या वाटोळे करतात तुम्ही? छान ताई, सुंदर असं उत्तर दिलं बरं का, न लाजता. केवळ एक काडी लागते हो त्याला जाळण्याकरिता. केवळ एक काड्याच्या डब्बी मधली एक काडी लागते. त्याचप्रमाणे जसं तृण गोळा केलं तसं आयुष्यभर केलेलं आपण पाप एके ठिकाणी जर गोळा केलं आणि त्या पापाला जर नामाची, विठ्ठल नामाची जर एक काडी लावली, विठ्ठल नामाची एक काडी लावली, तर ज्याप्रमाणे त्या वळीला अगर काड्याच्या डब्बीची काडी जसं वळून देतात, काढून त्याला आग लावतात, क्षणार्धात ते जळून जातं, त्याचप्रमाणे आपण आयुष्यभर केलेलं पाप सुद्धा एका नामाने जळून जाऊ शकतं. एवढी ताकद त्या नामामध्ये आहे. कितपत ताकद आहे त्या नामामध्ये? घेताना 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 विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळते पापाचे.
घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळते पापाचे ऐसा नामाचा महिमा ऐसा नामाचा महिमा वेदशिनाला झाली सीमा घेताना आयुष्यभर केलेले पर्वत एवढे जरी पाप असतील ना आपले, तेवढे पाप जळून जाण्याची, तेवढे पाप जाण्याची ताकद जर कशामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त भगवंताच्या नामामध्ये आहे. म्हणून तर त्या नामाला पथ्य लावले. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसे. आणि याचं जर सेवन केलं ब्रह्मरसाचं आणि त्या ब्रह्मरसाचं पथ्य पाळलं, नामस्मरण केलं तर काय होतं? अभंगाचं तिसरं असा म्हणतात तुकोबरे असं सांगतात की भवरोगा ऐसे जाय अनिक काय शिल्लके. एवढा मोठा भवसागर जर आपण तरुण गेलो तर त्याच्या समोर दुसरे काही आपले जे आजार आहेत क्षुल्लकच म्हणावं ना हो. जे काही दुसरे आजार आहेत त्याला काय म्हणावं? क्षुल्लक. का तर संसारामधील सर्वात मोठा आजार म्हणजे संसारच हो. संसाराचे दोन अर्थ होतात बरं का, कधी पण लक्ष द्यायचं. संसाराचे किती अर्थ होतात दादा? दोन. संसार म्हणजे एक तुम्ही आम्ही जे समजतो. काय समजतो? नवरा बायको मुलं प्रपंच याला आपण संसार म्हणतो. हा झाला एक भाग. आणि दुसरा भाग म्हणजे, दुसरा भाग खूप महत्वाचा आहे बरं का, लक्ष देऊ नका. दुसरा भाग म्हणजे 84 लक्ष योनीच्या फिरक्यामध्ये पडून सुद्धा 84 लक्ष योनीच्या फिरक्यामध्ये पडून जेव्हा कुठेतरी जाऊन आपल्याला मनुष्य देह मिळतो, कशासाठी मिळतो? कशासाठी मिळतो? देवे दिला देहा भजना गोमाता.
बरोबर आहे. 100% झोपल्या. झाले, जास्त वेळ घेणार नाही. देवी दिला देह भोजनाकरिता नाही, देवी दिला देह भोजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. याचा अर्थ देवाने आपल्याला देह त्याच्या भजनाकरिता दिला आहे, पण आपण उपयोग भोजनाकरिता करतो. खाल्लं की झोपायचं, झोपलं की असंच का? असंच खरंच झोपी गेले राव तुम्ही. उठलं की खायचं, खाल्लं की झोपायचं, असा आपण त्या देहाचा वापर करतो. परंतु तसा देहाचा वापर करायचा नाही. उठता बैसता हरी बोला, हरी बोला जनी, हरी बोला विजनी, किंवा हरी बोला भांडता, हरी बोला कांडता. अहो, नाथ महाराजांचा हरिपाठ पाहिला, नाथ महाराजांचा हरिपाठ पाहिला तर एकही असा अभंग मिळणार नाही की त्या अभंगामध्ये तुम्हाला हरी हा शब्द मिळणार नाही. असा हरिपाठ नाथरायांचा आहे. कधी वाचत जा. ज्ञानोबारायांचा, नाथ महाराजांचा 5 संतांनी आपल्याला हरिपाठ प्रदान केले आपल्या करिता. संतांनी अखंड आयुष्य झिजवून टाकलं. हो, आपल्या करिता संतांनी अख्खं आयुष्य झिजवून टाकलं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आणि देह कष्टविधी परोपकारे आपल्या सर्व जनांचा, सर्वांच्या उद्धाराकरिता त्यांनी आपल्याला सुंदर सुंदर असे गाथा निर्माण करून दिला. सुंदर असा गाथा निर्माण करून दिला, सुंदर अशी ज्ञानेश्वरी निर्माण करून दिली, सुंदर असा हरिपाठ निर्माण करून दिला. का हो आपण त्याचा उपयोग करत नाही? का उपयोग करत नाही आपण त्याचा? उद्यापासून करणार ना तुम्ही? करणार ना? इथं तरी हो म्हणा. एवढा सुंदर हा नरदेह भगवंताने आपल्याला भजनाकरिता दिलेला आहे आणि त्याचा वापर आपण भजनाकरिता न करता इतरत्र गोष्टीमध्ये तो वाया घालून देतो आणि पुन्हा ते 84 लक्ष योनीच्या फिरक्यामध्ये पडतो. किती
अनमोल आहे हा मनुष्य देह, आणि या देहाला आपण दुरुपयोग करून पुन्हा त्या 84 लक्ष योनीच्या फिरक्यामध्ये पडतो, आणि त्या 84 लक्ष योनीच्या फिरक्यामध्ये एकदा पडलं की बाहेर काय निघत, मग ती योनी एक योनी कोटी कोटी फेरा. पहा एवढा मोठा फेरा आहे एका योनीचा, एक योनी कोटी कोटी फेरा. एका योनीचा जर कोट्यानो कोटी जर फेरा असेल, कोट्यानो कोटी वर्ष, कोट्यानो कोटी युगे जर एका योनीचा फेरा असेल, तर दादा मला सांगा 84 लक्ष योनींना किती दिवस लागतील हो? किती दिवस लागतील? काय मोजमाप आहे का? तुम्ही कॅल्क्युलेटरवर कॅल्सी करा हो, त्याचं माप तुम्हाला लागणार नाही. एवढा मोठा 84 लक्ष योनीचा फेरा आहे, आणि त्या फेऱ्यामध्ये पडणं म्हणजे 2 नंबरचा संसार. मागची गोष्ट आठवली का? आठवली नाही? आठवली? जाऊ द्या, हात वर करा, हात वर करा हो, सरेंडर करा, स्वतःला देवाशी सरेंडर करा. एक सांगू तुम्हाला, फार महत्वाची गोष्ट आहे बरं का. जो व्यक्ती अशी हात वर करतो, अशी, लक्ष घ्या बरं का, थोडेसे वरी झाले बरं का, अशी हात वरी करतो ना, त्याचं पूर्ण पाप त्याच्या डोक्यावरती येऊन बसतं. म्हणजे आता कोणाकोणाला पापाचा भागीदार व्हायचंय त्यांचं त्यांनी ठरवायचा. आणि तरी सुद्धा एवढं ऐकून सुद्धा ज्यांनी हात वरी केले नाहीत त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ. मग ती शेजारी इथंच का जाईल? घ्या हात वरी, कोण जाणार नाही. घ्या, घेतले का हात वरी? दादा तू भजन म्हण रे, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. हरी हरी जय विठोबा रखुमाई, हरी हरी जय विठोबा रखुमाई. हरी जय जय जय, हरी जय 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 जय, हरी जय जय. हरी हरी जय जय, हरी हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय, हरी जय जय. हरी हरी रखुमा, तुम ले ले हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुम ले ले हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा 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 पांडुरंगा, पांडुरंगा 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 पांडुरंगा. ले ले हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा, तुम ले ले हरे का नाम विठ्ठल पांडुरंगा. आता तर यांच्या झोपी उघडल्या म्हणजे आवा कीर्तन आता चालू झालं बरं का. कीर्तन आता चालू झालं. आता 2 तास इथं बसायचं, आणि आता जसे फ्रेश आहात तसंच 2 तास फ्रेश बसून कीर्तन मला थांबू देणार आहेत का नाही? तुम्ही बसून कीर्तन श्रवण करताय, पण एवढे बालगोपाळ, एवढे गायनाचार्य, माझा बी थोडा विचार करा. चला कीर्तनाचा शेवट होत आहे. जाता जाता तुम्हाला एक गोष्ट सांगून जाईल, जाता जाता तुम्हाला गोष्ट सांगून जाईल. एवढा मोठा भू असतो, ही गोष्ट नाही सांगणार, ही गोष्ट नाही सांगणार. गोष्ट अशी आहे, गोष्ट अशी आहे. हा शब्द कोणी ऐकलाय का मला सांगा? सावधान.
बघा आमच्या दादाने हात वर केला. ज्याला ज्याला अनुभव आहे त्यांना सुद्धा माहित आहे, ज्याला नाही त्यांना सुद्धा माहित आहे. मला सांगा या शब्दाचा अनुभव कोणी घेतलाय? सावधान. सगळ्यांनी घेतलाय. बाबा तुम्ही अनुभव घेतलाय या शब्दाचा? तुम्ही बाबा घेतलंय? फार आता अवघड झाले बरं का, फार अवघड झाले. मी मुलगी आहे म्हणून सांगत नाही बरं का, पण खरंच सांगा अवघड झाले की नाही? दादा तुमचं लग्न झाले का? भेटला गेले. बघा बरं, चेष्टेचा भाग सोडून द्या. आपल्याला 15 मिनिट वेळ आहे. तेवढ्या वेळात इकडे लक्ष द्या. सावधान सावध सावधान वाचे वदा नारायण. 10 वर्ष पूर्ण होती. 10 वर्षात काय होतं? 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरला मदाना, मग तो काहीच सावधाना. सावध सावधाना वाचे वदा नारायण. 30 वर्ष पूर्ण होती. दारपुत्र मागे फिरती, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमार्थी. सावध सावधाना वाचे वदा नारायण. 40 वर्ष झाली, डोळा 40 आली. पहा बाबांच्या डोळ्याला चष्मा आहे तरी सुद्धा बारीक नजरेने पाहतात. बाबांना चष्मा 40 वर्षामध्ये नाही लागला. कधी लागलाय बाबा? किती वय आहे बाबा तुमचं? 95. आणि चष्मा कधी लागला? बाबांना चष्मा लागलाय एवढं तरी कळतंय ना? बस. 40 वर्ष होती, 40 वर्ष झाली, डोळा 40 आली, डोळ्यास भुरळ पडली, कैसे दूर आणि जवळी. सावध सावधाना वाचे वदा नारायण. एकदा 40 वर्ष निघून गेले की डोळ्याला चष्मा येतो. आजकालच्या 4 वर्षाच्या मुलाच्या डोळ्याला चष्मा पाहायला भेटतो. बरोबर आहे की नाही? कशाचे परिणाम आहेत सांगत बसणार नाही. ताई तुमच्याकडे पण मोबाईल आहे ना म्हणतात, फार आगाऊ असतात. 40 वर्ष झाले की डोळ्याला 40 येते, डोळ्याला हळूहळू भुरळ पडायला लागते. कधी करणार हो परमार्थ, कधी करणार? 40 वर्ष तर वयाची इथूनच निघून गेले. 50 वर्ष होती, हलती दातांच्या पंक्ती, श्याम केश शुभ्र होती, त्यासी काय म्हणतात रे म्हातारा म्हणती. सावध सावधाना वाचे वदा नारायण. 50 वर्ष झाल्याच्या नंतर आजच माणूस म्हातारा दिसायला लागतो. 50 वर्षाच्या अगोदरच माणूस म्हातारा दिसायला लागतो. काळे काळे जे केस आहेत मस्त बायांची, ती काय असते मी लावत नाही म्हणून मला अनुभव नाही बरं का, लहान आहे मी अजून. काय लावतात ते बाया केसांना काळे होण्यासाठी? डाय डाय. बरोबर, खरंच मला आठवत नव्हतं बरं का. ते डाय लावून माणसं सुद्धा त्याला हेअर कलर करतात. पण ते सोडा, आजकाल तर माणसं कुठं करायला लागली? दाढीला सुद्धा हेअर कलर करायला लागली. हो, एवढी दुनिया पुढे गेली. ते सोडा, खायला मध्ये तोंडामध्ये दात नसतात. एवढा परमार्थ आपण जर 50 वर्ष घातले वयाचे तर परमार्थ कधी करणार? आजकालच्या माणसांचं वय झाले 60 ते 70 वर्ष. बरोबर आहे की नाही? आयुष्याचे 50 वर्ष गेले, परमार्थ कधी करणार? पुढे जाऊन रामदास स्वामी म्हणतात, 60ची बुद्धी नाठी, मग हात आली काठी. कसे 60 वर्ष झालं काय नाही, माणूस अर्धा पागलच होता. 60ची बुद्धी नाठी, मग हात आली काठी. 60व्या वर्षी माणसाच्या हातामध्ये काठी येते. मग परमार्थ कधी करणार आहे का? रामदास स्वामी म्हणतात 70 वर्ष झाल्याच्या नंतर कशी अवस्था
अवस्था प्राप्त होते. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना. 70 वर्ष झाली हो आयुष्याची. 70व्या वर्षाला माणूस पोहोचला. 70व्या वर्षाला माणूस पोहोचल्याच्या नंतर बसल्याला उठताय ना, उठत्याला बसताय ना. 70ची झाली रचना बसल्याने उठवेना, उठल्याने चालवेना. मग तू झाला दैन्यवाना, सावध सावधाना वाचे गोदानारायण. आता याच्या पुढे जाऊन रामदास स्वामी म्हणतात 70 वर्ष आयुष्याची इथंच निघून गेले, परमार्थ केला नाही, पुढे कशी अवस्था प्राप्त होते. 4-20 मिळून 80, मग तो झाला अपयशी. पाण्याविना मछली जैशी, जीव होत कासवीसी. सावध सावधाना वाचे वदानारायण. 4-20 मिळून 80 म्हणजे 20 जर 4 वेळा मोजले तर किती होतात 80. 80व्या वर्षी जर माणसाचं आयुष्य आला तर कसं होतं, ज्याप्रमाणे एखादा पाण्यातला मासा जर पाण्याच्या बाहेर पडला तर किती तडफडतो होतो, किती तडफडतो, त्याचा प्राण जायला येतो. तशी अवस्था आपली होती. याच्या पुढे जाऊन रामदास स्वामी म्हणतात मग वर्ष झाली 90 वर्ष झाल्याच्या नंतर काय अवस्था प्राप्त होते ऐका बरं का, फार महत्वाचं आहे. मग वर्ष झाली 90, बोलवे ना एक शब्द. आणि अशी अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर रामदास स्वामी पुढे सांगतात स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता तोडा संबंध. सावध सावधाना वाचे वदानारायण. 90 वर्ष झाल्याच्या नंतर त्या व्यक्तीला दिसत नाही, चालता येत नाही, उठल्यानंतर बसता येत नाही, बसल्याच्या नंतर उठता येत नाही. मग मला सांगा त्याला कुठेतरी बाहेर जायचं असल्यास आधार तर कोणाचा तरी लागेल. काठीच्या आधारावर त्यावेळेस भागणार नाही. आधार कोणाचा लागतो, माणसाचा. आणि माणूस करून करून किती दिवस सेवा करतो हो. स्त्री पुत्र म्हणे प्रसिद्ध, आता काय करा, तोडा संबंध. ही अवस्था प्राप्त झाली तरी सुद्धा माणूस भजन करायच्या नादाला लागत नाही. पुढे चलून रामदास स्वामी काय सांगतात, 1 शतक पूर्ण झाला. ऐका बरं का आरवीकर, 1 शतक पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदानारायण. काय सांगतात रामदास स्वामी, 100 वर्ष झाली आयुष्याची, व्यक्ती जसा आला तसाच वाया गेला, पण भजन मात्र केलंच नाही. मग त्याचा जन्माला येऊन काय फायदा झाला का. नर देहा येऊन करावे कीर्तन, वाचे नामस्मरण विठोबाचे. प्रत्येक संत या भूतलावरती जेवढे भी संत आलेले आहेत तेवढ्या संतांनी फक्त एकच सांगितलेलं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. फक्त मुखाने भगवंताचं नाम चिंतन करा. देवी दिला देह भजन घुमटा, आताच प्रमाण झालं. यासाठी आपल्याला देह दिला आहे, मग आपण आपला देहाचा वापर भजनाकरिताच करावा. कीर्तनाच्या सांगण्यातून मला म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की घरी बसल्याच्या नंतर तुम्हाला वेळ तर मिळत नाही. महिलांना तर भरपूर काम असतात, पण तसं पाहायला गेलं तर पुरुषांनाही काम असतात. पण कामामध्ये काम काही म्हणा, राम राम, किती सोपा उपाय आहे हो. काम करत करत आपल्याला भगवंताचं नाम चिंतन करायचे काही अवघड आहे का. नाही. आता बसून बसून तुम्ही सुद्धा बोर झाला असाल तर मी माझ्या कीर्तनाचा वेळ इथेच संपवते. आता जाते वेळेस तरी तुम्ही फ्रेश झालात ना. आता कीर्तन तर इथं झाले, स्टॉप दिला, फुल स्टॉप दिला बरं का. आता कीर्तनाला फुल स्टॉप दिला. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या मनात एखादा तरी प्रश्न पडलाच असेल. इथं बसल्यापैकी अर्ध्याची मला मी ओळखून दाखवते बरं का. आता इथं बसल्यापैकी अर्धे जण घरी सून बसू देत नाही म्हणून कीर्तनाला आले. बरोबर आहे की नाही. तुम्ही सांगणार नाही, मला माहित आहे, मी तुमची मन ओळखते हो. अर्धे जण सून घरी बसू देत नाही म्हणून अर्धे जण इथं आलात.
त्यातले राहिलेले अर्धे गावामध्ये सप्ताह चालू आहे, ज्ञानयज्ञ सोहळा चालू आहे, दुपारी कथेला नाका जायना, दुपारी मस्त झोपा काढतात, संध्याकाळी कीर्तनाला तरी जावा हा विचार करून अर्धे जण कीर्तनाला आलेले आहेत आणि राहिलेले अर्धे जण मी कुठे थांबून चाल म्हणू शकतो का यासाठी कीर्तनाला आलेले आहेत आणि अर्धे जण राहिलेले. आता एवढे सगळे अर्धे 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 मन सगळे झाले, राहिले थोडेफार आणि मग ते राहिलेले थोडेफार जे असतील त्यांना खरंच परमार्थाची गोडी आहे आणि ते परमार्थाच्या गोडीमध्ये ब्रह्मरस घेण्यासाठी कीर्तनामध्ये आलेले आहेत. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानेश्वर माऊली फारसा वेळ न घेता तुम्ही मला 2-2.5 तासाचा वेळ दिल्याबद्दल तुमचे फार फार आभार मानते व त्याचबरोबर झालेली कीर्तन सेवा अखिल पोट ब्रह्मांड नायक जगाचा नियंता परमपिता भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा याच्या चरणी समर्पित करते. त्याचबरोबर ज्यांच्यामुळे आज मी इथे उभी आहे, माझे वडील माझे आई वडील दोघांच्या चरणी ही कीर्तन सेवा समर्पित करते. त्याचबरोबर तुम्हा सर्वांच्या चरणी महिला मंडळ असतील, पुरुष मंडळ असतील, मिशीवाले असतील, टोपेवाले असतील किंवा धोतरवाले असतील किंवा साडेवाले असतील, पदर घेतलेले असतील, पदर घेतलेल्या नसतील, आता पदर घ्या, चलू द्या. सर्वांचे आभार मानते. त्याचबरोबर दादा सर्वांचे आभार मानले, पण माईक सिस्टीमवाले दादांनाच विसरून गेले. दादा सुंदर अशी माईक सिस्टीम लावून दिली, थँक्यू बरं का. त्यांचे मनापासून आभार मानते आणि सेवेला